नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. आपण या प्रेझेंटेशनमध्ये जे टाइप 1 मधुमेहाचं शाळेतलं नियोजन या विषयावर आहे. ही मार्गदर्शिका टाइप 1 मधुमेहाच्या शाळेतील नियोजनासाठी बनवली आहे आणि याचं प्रयोजन आहे मधुमेह असलेल्या मुलांना, ज्यांना डायबिटीज आहे, अशा बालकांना शाळेमध्ये मदतीसाठी ही मार्गदर्शिका बनवली गेली आहे. टाइप 1 मधुमेहाचं नियोजन हे खरं तर हा एक खूप मोठा अ, विषय आहे आणि शाळेमध्ये ही मुलं जेव्हा विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये, विविध शाळेतल्या गोष्टींमध्ये जेव्हा भाग घेत असतात, तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी शिक्षकांना या विषयाची माहिती असावी, याकरता ही मार्गदर्शिका बनवली आहे. त्याचा परिचय मी डॉक्टर तुषार गोडबोले आपल्याला करून देतोय. तर ही माहिती इंडियन सोसायटी फॉर पीडियाट्रिक अँड ॲडोलेसंट एंडोक्रायनॉलॉजी म्हणजेच इस्पे या डॉक्टरांच्या संघटनेमार्फत स्कूल रिसोर्स टाइप 1 डायबिटीज अ गाईड टू स्कूल या ओरिजिनल डॉक्युमेंटवरून संपादित केली आहे आणि हे डॉक्युमेंट चे निर्माते आहेत डॉक्टर शिरीषा कुसुमा बुद्धू, डॉक्टर प्रीती सिंग आणि डॉक्टर जे. देवलक्ष्मी. या डॉक्युमेंटचा, या माहितीचा अनुवाद हा आपल्या स्क्रीनसमोर जी सगळी नावं दिसतायत, या सगळ्या तज्ञ मार्गदर्शकांनी हा अनुवाद केलेला आहे. या मॉड्यूलची रूपरेषा मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. या मॉड्यूलमध्ये आपण शिकणार आहोत, की मधुमेह किंवा डायबिटीज म्हणजे काय असतो? याचे प्रमुख प्रकार कुठले आहेत? मधुमेहाचा भार म्हणजे आपल्या समाजात याचं याचा लोड किंवा याचं बर्डन आपल्या समाजावर किती आहे? हा मधुमेह लहान मुलांमध्ये कसा ओळखला जातो आणि त्यावर उपाय किंवा उपचार कसे केले जातात? बालमधुमेहींना म्हणजे या छोट्या मुलांना ज्यांना डायबिटीज आहे, यांना शाळेमध्ये असताना सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी शिक्षकांचा सहभाग कसा असला पाहिजे? या मुलांची अ, रक्तातली साखर किंवा ब्लड ग्लुकोज ज्याला आपण म्हणतो, रक्तातली जी प्रमुख साखरेचा प्रकार ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो, ती जर रक्तामध्ये कमी किंवा जास्त झाली, तर ती कशी ओळखावी किंवा कशी मॅनेज करावी? शाळेत असताना या बालकांचा आहार, त्यांच्या रोजच्या घडामोडी किंवा त्यांच्या क्रीडा प्रकारात म्हणजे स्पोर्ट्समध्ये काय काळजी घेतली पाहिजे? आणि स्पेशल डेजला, स्पेशल ऑकेजन्स किंवा विशेष दिवशी जसं की सहल असेल, ट्रिप असेल, परीक्षा म्हणजेच एक्झाम असेल किंवा रहिवाशी शिबिर म्हणजे एखाद्या कॅम्पमध्ये ही मुलं राहणार असतील, तर त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे? काय करायला पाहिजे? काय नाही करायला पाहिजे? याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर हा मधुमेह म्हणजे नेमकं काय? हा काय प्रकार असतो आणि त्याचे मुख्य प्रकार किंवा टाइप्स कोणते असतात? आपल्याला माहिती असेल, की रक्तामध्ये असलेली जी प्रमुख शर्करा किंवा साखर आहे, त्याला आपण ब्लड ग्लुकोज असं म्हणतो. तर या ब्लड ग्लुकोजचं नियंत्रण मधुमेहामध्ये करता येत नाही आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या रक्तामध्ये साखरेला नियंत्रित करणारे जे प्रमुख हार्मोन आहे, ज्याला आपण इन्सुलिन म्हणतो. हे इन्सुलिन अत्यंत कमी प्रमाणात जर बनत असेल किंवा या इन्सुलिनचं कार्य जर व्यवस्थित होत नसेल, तर रक्तामध्ये म्हणजेच ब्लडमध्ये ही ग्लुकोज साचत जाते, ज्याला सोप्या भाषेमध्ये मधुमेह किंवा डायबिटीज असं म्हटलं जातं. आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, की पोटामध्ये एक पॅनक्रियाज नावाची ही जी ग्रंथी आहे, या पॅनक्रियाज ग्रंथीमध्ये इन्सुलिन बनत असतं आणि हे इन्सुलिन आपल्या रक्तामध्ये पोहोचतं आणि अन्नपदार्थातून, जेवणातून मिळालेली जी साखर आहे, ती आपल्या शरीराला वापरण्यासाठी मदत करतं. तर टाइप 1 मधुमेह किंवा 1 नंबरचा जो मधुमेहाचा प्रकार आहे, यामध्ये स्वतःची रोगप्रतिकार शक्ती रोगप्रतिकार शक्ती जिचं काम आहे बाहेरून शरीरात येणारे जंतू, जीवाणू, विषाणू, जीवाणू यांना ओळखून मारायचं. मात्र ही रोगप्रतिकार शक्ती कधी-कधी बिघडते आणि स्वतःच्याच इन्सुलिन बनवणाऱ्या बीटा पेशींना जर या रोगप्रतिकार शक्तीने हल्ला करून नष्ट केलं, तर त्यामुळे इन्सुलिनची कमतरता होते आणि यामुळे जो मधुमेह किंवा डायबिटीज होतो, त्याला
टाइप 1 मधुमेह असं म्हटलं जातं. आता ब्लड ग्लुकोज आणि इन्सुलिनचा संबंध तो काय असतो, ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. आपल्या सर्वांना ग्लुकोज आवश्यक आहे. जसं आपण गाडी चालवताना त्या गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल किंवा गॅस म्हणजे सी भरतो आणि त्या इंधनावर आपली गाडी चालते. तसंच आपल्या शरीरात जे सगळे अवयव काम करतायत, या शरीरातल्या अवयवांना काम करण्यासाठी ग्लुकोज हे इंधन किंवा ऊर्जेचा स्रोत फार महत्वाचा असतो. आपण जे काही अन्नपदार्थ खातो, भाजी-पोळी, वरण-भात असेल किंवा काही जे काही आपण अन्नपदार्थ खातो, ते आतड्यात जातात. ते आतड्यात जाऊन पचतात आणि त्यामधून विविध जे सगळे पोषण मूल्य तयार होतात, त्यातलं सगळ्यात प्रमुख आहे ग्लुकोज आणि हे ग्लुकोज आतड्यातून पचून तयार होतं आणि हे ग्लुकोज विविध अवयवांपर्यंत पोहोचवलं जातं. आपल्याला माहिती आहे, की आपल्या शरीरातले जे सगळे अवयव आहेत, ते पेशींनी किंवा सेल्सनी बनलेले आहेत. आणि या ज्या पेशी आहेत, या ज्या सेल्स आहेत, या छोट्या-छोट्या बुडबुड्यांप्रमाणे असतात आणि या सगळ्या पेशींनी एकत्र येऊन विविध अवयव बनतात. अवयव जसं की आपलं हृदय असेल, मेंदू असेल, किडनीज असतील, हे सगळे अवयव छोट्या पेशींनी बनलेले असतात. आणि या पेशीत प्रवेश करण्यासाठी कुठल्याही पदार्थाला एका विशिष्ट गेटमधून किंवा दारातून आत प्रवेश करावा लागतो. आता इन्सुलिन आणि ग्लुकोजचा काय संबंध आहे आपण बघूयात. आपले जे ग्लुकोज आहे, त्या ग्लुकोजला जर पेशींच्या आत जायचं असेल, तर त्यांना एका ठराविक गेटमधून किंवा दारातून आत प्रवेश करायला लागतो. आता कल्पना करा आपण जेवण केलं आहे, अन्न पचलं आहे आणि त्यातून साखर किंवा ग्लुकोज तयार झाली आणि ती ग्लुकोज रक्तामार्फत विविध पेशींपर्यंत पोहोचलेली आहे. पण या पेशीच्या आत जाण्यासाठी त्याला जे गेट किंवा दार उघडायचं आहे, त्या गेटची चावी म्हणजे इन्सुलिन आहे. हे इन्सुलिनची चावी या पेशींचं दार उघडणार आणि या ग्लुकोजला आत प्रवेश मिळवून देणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा इन्सुलिनची चावी आहे. ही इन्सुलिनची चावी आपल्या दाराला उघडतीये आणि दार उघडल्यानंतर ग्लुकोज आतमध्ये प्रवेश करतोय. आता कल्पना करा, की हे इन्सुलिनच जर नसेल, तर किंवा हे इन्सुलिन आहे मात्र ते त्या दारावर, त्या लॉकवर व्यवस्थित काम करत नाहीये. तर पेशींच्या आतमध्ये ग्लुकोज पोहोचू शकत नाही आणि ग्लुकोज न मिळाल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळत नाही. ही ऊर्जा जी जेवणातून आपल्याला ग्लुकोज मार्फत मिळते, ती पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण इन्सुलिन नाहीये किंवा इन्सुलिन काम करत नाहीये. आता हा मधुमेह किंवा डायबिटीज होतो कसा? आता 2 प्रकारचे मधुमेह मुख्यत्वे आपल्याला बघायला मिळतात. एक आहे ज्यामध्ये इन्सुलिन बनतच नाही आणि दुसरा ज्यामध्ये इन्सुलिन बनतंय, पण ते व्यवस्थित काम करत नाही. याच्यावरूनच डायबिटीजचे किंवा मधुमेहाचे मुख्य 2 प्रकार आहेत. टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. आता टाइप 1 मधुमेहामध्ये आपण मगाशी बघितलं, की स्वतःची रोगप्रतिकारशक्ती इन्सुलिनच्या पेशींना नष्ट करते आणि त्यामुळे इन्सुलिनच्या पेशी नष्ट होतात. इन्सुलिन बनण्याची प्रक्रिया बंद होते. या मुलांमध्ये इन्सुलिन बनू शकत नाही. आता एक लक्षात घेणं फार महत्वाचं आहे, की हा टाइप 1 जो मधुमेह आहे, 1 नंबरचा डायबिटीज, हा जीवनशैलीमुळे झालेला नाहीये. तो आत्मघातकी म्हणजे स्वतःलाच त्रास देणारी जी रोगप्रतिकारशक्ती आहे, त्यामुळे होतो. प्लीज सगळ्यांना एक विनंती आहे, कृपया हे लक्षात घ्या, की हा 1 नंबर डायबिटीज 2 नंबर डायबिटीज किंवा टाइप 2 मधुमेहापेक्षा अत्यंत वेगळा आहे. हे 2 मधुमेहाचे वेगळे प्रकार आहेत, हे आपल्याला लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. टाइप 2 मधुमेह काय असतो बघा. टाइप 2 मधुमेह ज्यामध्ये इन्सुलिन बनतंय. इन्सुलिन हे हार्मोन बनतंय, पण ते आपल्या जागी जाऊन व्यवस्थितपणे काम करू शकत नाहीये. हा टाइप 2 डायबिटीज किंवा मधुमेह तुम्ही कदाचित तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये बघितला देखील असेल, कारण तो कॉमन आहे. टाइप 2 मधुमेहामध्ये खराब जीवनशैली, जी लाईफस्टाईल आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये ओबेसिटी म्हणजे स्थूलता आली, व्यायामाचा अभाव, जर एखादी व्यक्ती व्यायामच करत नाहीये, व्यवस्थित झोप मिळत नाहीये, ताण-तणाव किंवा स्ट्रेस आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो मधुमेह आपण बघतो, त्याला 2 नंबर किंवा टाइप 2 मधुमेह म्हटलं गेलं. टाइप 2 मधुमेह जो शक्यतो मोठ्या व्यक्तींमध्ये होतो, जो पिढीजात असू शकतो. पिढ्यानपिढ्या जनरेशन्समध्ये तो अनुवांशिक पद्धतीने येऊ शकतो. आणि या टाइप 2 मधुमेहामध्ये
जीवनशैली जर आपण सुधारली आणि तोंडावाटे खाण्याच्या काही गोळ्या असतात, टॅबलेट्स असतात. सो तुमचं डाएट, एक्सरसाइज आणि तोंडावाटे घेण्याच्या टॅबलेट्स याच्यानी टाइप 2 मधुमेह कंट्रोल करता येतो. काही वेळेला टाइप 2 मधुमेहामध्ये देखील कालांतराने जर इन्सुलिनच्या पेशी जर हळू खराब झाल्या, तर त्यांना पुढे जाऊन इन्सुलिनची गरज पडू शकते. आपल्या समाजामध्ये टाइप 1 मधुमेहाबद्दल हा एक गैरसमज आहे, की जेव्हा या मुलांना 1 नंबर मधुमेह होतो, तेव्हा त्यांना बोललं जातं, की तुमची जीवनशैली खराब आहे, तुमचं खाण्यापिण्यात गडबड आहे, त्यामुळे तुम्हाला हा मधुमेह झाला असेल. तर आपल्या सगळ्यांना हे जाणून घेणं फार आवश्यक आहे, की 1 नंबर मधुमेह जो आहे, तो वेगळा आहे, 2 नंबर वेगळा आहे. 1 नंबर मधुमेह गोड खाल्ल्यामुळे होत नसतो किंवा आई-वडिलांच्या किंवा मुलाच्या काही केल्याने किंवा न केल्याने. म्हणजे त्या आई-वडिलांना अनेकदा दोष दिला जातो, की तुम्ही काहीतरी केल्यामुळे हा डायबिटीज झाला आहे किंवा मुलाची काहीतरी खाण्यापिण्यात गडबड झाली असेल. प्लीज लक्षात घ्या, की हा लहान मुलांमधला टाइप 1 मधुमेह आई-वडिलांच्या किंवा मुलांच्या काही करण्याने किंवा न करण्याने किंवा त्यांच्या चुकीने झालेला नाही. हे फार महत्वाचं आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्यात आनुवंशिकता ही टाइप 2 सारखी खूप कमी वेळा आढळते. टाइप 2 मधुमेह जो आहे, जो अनेकदा आनुवंशिक असतो, म्हणजे माझ्या आजोबांना आहे, वडिलांना आहे, मला होणार. तर 1 नंबर डायबिटीजमध्ये शक्यतो आनुवंशिकता बघितली जात नाही. क्वचित प्रसंगी हा टाइप 1 आनुवंशिक असू शकतो. पण शक्यतो आनुवंशिक जो डायबिटीज असतो, तो टाइप 2 असतो. आता हा मधुमेह आपण बघितलेला असतो मोठ्यांना होतो. तर लहानांना होतो हे जेव्हा आम्ही सांगतो, लहान मुलांना जेव्हा याचं डायग्नोसिस किंवा रोगनिदान होतं, तेव्हा अनेकदा पालकांचा किंवा आई-वडिलांचा याच्यावर विश्वासच बसत नाही. ते म्हणतात, की आम्ही ऐकलेलं आहे, की मधुमेह तर मोठ्यांना होतो. लहान मुलांना होताना तर आम्ही कधी ऐकलेलंच नाहीये. तर हो, लहान मुलांमध्ये देखील मधुमेह होऊ शकतो आणि तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण तुम्हाला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात आपल्या समाजामध्ये टाइप 1 डायबिटीज होताना दिसतोय. आणि हे लक्षात घ्या, की लहान वयात होणारा डायबिटीज 1 नंबर म्हणजे टाइप 1 असण्याची शक्यता खूप जास्त असते. आता टाइप 1 मधुमेह काय असतो हे तुम्हाला आठवतंय का? रिकॅपिच्युलेट करून बघा बरं. आठवतंय का तुम्हाला आपण काय आत्तापर्यंत बोललो आहोत? टाइप 1 मधुमेह ज्यामध्ये इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींच्या विरोधात आपली रोगप्रतिकारशक्ती काम करते. इन्सुलिनच्या पेशी नष्ट होतात आणि त्यामुळे इन्सुलिन बनू शकत नाही आणि या मुलांना इन्सुलिन न बनल्यामुळे हा डायबिटीज होतो आणि म्हणूनच या मुलांना बाहेरून इन्सुलिन दिल्याने या मुलांची रक्त शर्करा किंवा ब्लड ग्लुकोज कंट्रोल करता येतं. थँक नमस्कार, मी कोमल पाटील शिंदे. तर आता आपण पाहणार आहोत, की मधुमेहाचा भार काय आहे? मधुमेह कसा ओळखायचा आणि त्यावर काय-काय उपचार केले जातात? तर आता आपण पाहूया, की टाइप 1 मधुमेह किती सामान्य आहे. तर आता जे आपण आकडे बघणार आहोत, ते आहेत जागतिक स्तरावरील टाइप 1 मधुमेहाचे आकडे. तर 2021 मध्ये 8.4 म्हणजेच 8.1 ते 8.8 दशलक्ष इतक्या व्यक्तींना टाइप 1 मधुमेह होता. तर डायबिटीज एंडोक्रिनॉल 2022 हुओ-एस-जे शाओ-एज यांच्यानुसार एक स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं, की टाइप 1 मधुमेहाचे वाढते जागतिक ओझे अचूक सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेपांच्या बहुपर्यायी दृष्टिकोनाची गरज दर्शवते. तर आपण जे पाहिलं 2021चं ते आहे जागतिक स्तरावरील टाइप 1 मधुमेह. आता आपण बघणार आहोत, की भारतातील टाइप 1 मधुमेहाचा स्तर काय आहे. तर 2022 मध्ये टाइप 1 मधुमेह असलेल्या व्यक्ती या एकूण व्यक्ती 8,60,400 इतक्या होत्या. तर ह्या 8,60,400 मधून 19 वयापेक्षा कमी असलेल्या व्यक्ती होत्या 2,82,830. हे होतं 2022 मध्ये. तर हाच आकडा 2050 पर्यंत किती पोहोचू शकतो? तर टाइप 1 मधुमेह असलेल्या व्यक्ती ह्या 1.7 दशलक्ष एवढा हा आकडा पोहोचण्याची शक्यता आहे. आता या 1.7 दशलक्ष मध्ये 19 वर्षापेक्षा कमी वय असलेले 4 लाख व्यक्ती असू शकतात. आता आपण काय पाहणार आहोत, की सर्व देशांमध्ये ज्या काही शाळा आहेत, त्या प्रत्येक शाळेमध्ये जे काही टाइप 1 विद्यार्थी आहेत, त्यांच्या मधुमेहाची काळजी घेण्यासाठी काही किमान आवश्यक असलेल्या बाबी, तत्व
समाविष्ट असणं गरजेचं आहे. तर ते काय काय आहेत तत्व ते आपण बघूया. तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या शाळेत सुरक्षित उपस्थितीचा अधिकार राखणे गरजेचे आहे. दुसरं आहे विद्यार्थ्याला समान संधी मिळवून देणे, समान शिक्षण प्राप्त करणे. म्हणजेच जर आपल्या शाळेत एखादा टाइप 1 विद्यार्थी आहे, तर त्याला अशी वेगळी वागणूक न देता इतरांसारखीच त्याला समान संधी मिळवून दिली पाहिजे. त्याचं शिक्षण हे जे दुसऱ्यांना मिळतं तसंच समान शिक्षण त्याला मिळलं पाहिजे. आणि त्याचे जे काही मित्रपरिवार आहेत, सहकारी आहेत, त्या सहकाऱ्यांसह समानरित्या उपक्रमांमध्ये त्याला सहभागी होण्यासाठी त्याला प्राधान्य देणे, त्याला सक्षम करणे, ही बाब खूप अत्यंत महत्वाची आहे. तसेच विद्यार्थ्याला आदराने आणि योग्य ठिकाणी रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासण्यासाठी आणि त्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा माने. आज आपण मधुमेहाची लक्षणे कोणती आणि त्याचा उपचार कसा केला जातो या संदर्भातील माहिती घेऊया. मधुमेहाची लक्षणे कुठली आहेत? जसे की सतत तहान लागणे, वारंवार लघवीला जाणे, अचानक वजन कमी होणे आणि नेहमी थकल्यासारखे वाटणे ही सर्व मधुमेहाची लक्षणे आहेत. यावर उपचार काय आहेत? मुले आणि तरुण लोक त्यांचे व्यवस्थापन कसे करतात? टाइप 1 प्रकारचा जो मधुमेह आहे त्याच्यावर कायमस्वरूपीचा कुठलाही इलाज नाही, परंतु उपचार शोधण्यासाठी संशोधने मात्र सुरू आहेत. आत्ताच्या घडीला इन्सुलिनचे इंजेक्शन हा एकमेव त्याच्यावरचा इलाज आहे, ज्याच्या मदतीने आपण मधुमेह अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे तो नियंत्रित करू शकतो. इन्सुलिनच्या मदतीने टाइप 1 मधुमेह असणारे मूल आणि सामान्य मूल हे जवळजवळ सामान्य जीवन जगतात, जे की इतर मुलांपेक्षा वेगळे नाही. टाइप 1 मधुमेह असलेल्या मुलांना दिवसातून बऱ्याच वेळा आणि आयुष्यभर इन्सुलिनचे इंजेक्शन देण्याची आवश्यकता असते. ते आपण वेगवेगळ्या मार्गाने घेऊ शकतो, जसे की इन्सुलिन सिरिंज. यामध्ये अशी एक इन्सुलिनची बॉटल व्हायल येते, तर आपण याच्यामधलं असणारं इन्सुलिन हे इन्सुलिनच्या सिरिंजच्या मदतीने आपण घेऊ शकतो. दुसरं आहे इन्सुलिन पेन. इन्सुलिन पेनच्या मदतीने आपण यामध्ये ऑलरेडी एक भरलेली इन्सुलिन भरलेली एक कार्ट्रेज म्हणजेच कांडी असते, ज्याच्या मदतीने आपण इन्सुलिन घेऊ शकतो. आणि तिसरं आहे इन्सुलिन पंप. इन्सुलिन पंप आपल्या शरीराला बसवल्यानंतर त्यामधून देखील आपण इन्सुलिन जे आहे ते घेऊ शकतो. इन्सुलिन किती प्रमाणात घ्यायचे, आपला मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची आपल्याला किती डोसची आवश्यकता आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला दिवसातून अनेक वेळा ब्लड ग्लुकोज म्हणजेच रक्तातील साखर तपासण्याची आवश्यकता असते. ती आपण कशा प्रकारे तपासू शकतो, तर पहिलं आहे ग्लुकोमीटर. ग्लुकोमीटरद्वारे बोटाला टोचवून रक्त काढून आपण रक्तातील साखर म्हणजेच ब्लड ग्लुकोज तपासू शकतो. त्यानंतर आहे हे सेन्सर, जे की हाताला किंवा आपण मांडीला बसवू शकतो. या सेन्सर मधून एक विशिष्ट प्रकारचे वाचक म्हणजेच रीडर किंवा मोबाईल ऍपद्वारे आपण ग्लुकोज बघू शकतो. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन. मधुमेह असलेल्या मुलांच्या सुरक्षेची आणि कल्याणाची खात्री करण्यात आणि समान संधी प्रदान करण्यात शिक्षकांची भूमिका काय आहे हे आज आपण जाणून घेऊया. सादरकर्ता श्री समीर शिंदे. शाळेत देखील मुलांना ब्लड ग्लुकोज तपासणी करावी लागते का आणि इन्सुलिन इंजेक्शन घ्यावे लागते का? होय. कधी आणि किती प्रमाणात हे त्यांच्या डॉक्टरांकडून दिलेल्या मधुमेह व्यवस्थापन योजनेवर म्हणजे डायबिटीज मॅनेजमेंट प्लॅन वर अवलंबून असते. सर्वोत्तम प्रयत्नांतरही पातळ्यामध्ये अजूनही चढ उतार होऊ शकतात, ज्यामुळे उच्च आणि कमी साखरेची स्थिती निर्माण होऊ शकते. उच्च म्हणजे हाय किंवा कमी म्हणजे लो ब्लड ग्लुकोज असल्याने लक्ष देण्याची, शिकण्याची आणि खेळण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. मुले आपले 50% जागरूकता शाळेत घालवतात, म्हणून शाळेतही चांगले ब्लड ग्लुकोज राखणे खूप महत्वाचे आहे. कृपया मुलांना त्यांच्या मधुमेहाची उपकरणे शाळेत घेऊन जाण्याची परवानगी द्या. इन्सुलिन पेन, सिरिंज, पंप, ग्लुकोमीटर, सीजीएम रीडर, कमी ग्लुकोज उपचार किट, अतिरिक्त स्नॅक्स इत्यादी.
कृपया ब्लड ग्लुकोज तपासताना आणि इन्सुलिन इंजेक्शन घेताना मुलांना सहाय्य करा. कृपया पालकांना शाळेत येऊन तपासणी आणि इंजेक्शन देण्याची परवानगी द्या. प्रत्येक मुख्य जेवणापूर्वी मुलाला हे करणे आवश्यक आहे. ब्लड ग्लुकोज तपासणी करा आणि त्यानुसार इन्सुलिनचे इंजेक्शन द्या. खेळ, व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर ब्लड ग्लुकोज तपासणी करणे आवश्यक आहे. परीक्षेदरम्यान किंवा जर मुलाला कोणत्याही प्रकारे अस्वस्थ वाटत असेल तर त्यावेळी ब्लड ग्लुकोज तपासणी करणे आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, गोळ्यांबद्दल काय? माझ्या काकीला मधुमेह आहे आणि ती योग्य आहार आणि गोळ्यांद्वारे त्याचे व्यवस्थापन करते. गोंधळलात ना? हे टाईप 2 मध्ये मधुमेह आहे. टाईप 1 आणि टाईप 2 यात गोंधळ घालू नका. शाळेत ब्लड ग्लुकोज तपासणी कोण करेल आणि इन्सुलिन इंजेक्शन कोण देईल या बाबतीतही तुम्हाला प्रश्न पडला असेल. 6 ते 8 वर्ष वरील बहुतेक मुलं स्वतःहून ब्लड ग्लुकोज तपासू शकतात आणि इन्सुलिनचे इंजेक्शन घेऊ शकतात, पर्यवेक्षणासह म्हणजे अंडर सुपरविजन. कृपया त्यांना या मधुमेह स्वयंसेवा क्रियाकलाप करण्यासाठी सुरक्षित जागा प्रदान करा. म्हणजेच काय, स्वतःचे वर्ग सर्वात उत्तम पर्याय आहे, किंवा रिकामे वर्ग किंवा वैद्यकीय खोली किंवा स्टाफ रूम. त्यांच्याशी इतर कोणत्याही प्रमाणेच वागावे, परंतु काही महत्वाची गोष्टी लक्षात ठेवा. आता लहान मुलांसाठी शाळेत ब्लड ग्लुकोज तपासणी कोण करेल आणि इन्सुलिनचे इंजेक्शन कोण देईल हा एक मोठा प्रश्न आहे. बहुतेकदा पालक शाळेतील नर्स किंवा वर्ग शिक्षिकाला हे शिकवू शकतात. काही प्रकारांमध्ये पालक दररोज दुपारच्या जेवणावेळी शाळेत येऊ शकतात आणि इन्सुलिनचे इंजेक्शन देऊ शकतात, परंतु यामुळे शालेय दिनचर्या बिघडते. मधुमेह व्यवस्थापन योजनेत हे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे की शाळेत ब्लड ग्लुकोज तपासणी आणि इन्सुलिन इंजेक्ट करण्यासाठी कोण जबाबदार असेल. हाच तो डायबिटीजचा मॅनेजमेंट प्लॅन आहे, जो प्रत्येक शाळेत प्रत्येक मुलाकडे असला पाहिजे ज्याला टाईप 1 डायबिटीज आहे. आता आपल्याला काही टेस्टिमोनियल्स पण मिळालेले आहेत जे शाळेतनं आलेले आहेत. माझी मुलगी वर्गातच ब्लड ग्लुकोज तपासते. शाळेने त्याला सामान्य काम म्हणून वागवल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. श्रीषा एस ची आई, वय श्रीषा एस ची आई, वय 9, हैदराबाद. तसंच बघा, आता एका मुलाचा पण आहे टेस्टिमोनियल. माझा मुलगा दिवसातून 4 ते 5 वेळा इन्सुलिन इंजेक्शन घेतो आणि त्यात शाळेतही इंजेक्शन घेणे समाविष्ट आहे. त्याला स्वातंत्र्य आणि गोपनीयता देण्यासाठी आम्ही त्याच्या शाळेचे आभारी आहोत. रमणा आर चे वडील, वय 14, हैदराबाद. मधुमेहामुळे मुलाला कोणत्याही गोष्टीत सहभागी होण्यापासून रोखले जाऊ नये. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आता आपण हायपोग्लायसिमिया किंवा लो ब्लड ग्लुकोज याला ओळखणं आणि त्याचा उपचार करणं याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. टाईप 1 डायबिटीजच्या मुलांमध्ये आपण ब्लड ग्लुकोजची जी पातळी आहे ती 70 ते 180 या रेंजमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. या ब्लड ग्लुकोजच्या पातळीमध्ये चढ उतार होणं हे या मुलांसाठी हानिकारक असू शकतं. ब्लड ग्लुकोज जेव्हा 70च्या खाली जाते त्याला आपण लो ब्लड ग्लुकोज किंवा हायपोग्लायसिमिया असं म्हणतो, आणि जर 180च्या वर ब्लड ग्लुकोज गेली तर त्याला आपण हाय ब्लड ग्लुकोज किंवा हायपरग्लायसिमिया असं म्हणतो. तर ब्लड ग्लुकोज मध्ये असे चढ उतार किंवा ही कमी किंवा जास्त ब्लड ग्लुकोज होण्याची
मुख्य कारणं काय आहेत? इन्सुलिन आणि व्यायाम हे दोन मुख्य कारणं आहेत ज्याच्यामुळे ब्लड ग्लुकोज कमी होते किंवा ब्लड ग्लुकोज हे दोन गोष्टी घटवतात. आणि अन्न, आजार, इमोशनल स्ट्रेस किंवा तणाव आणि इन्सुलिनचा डोस न घेणं किंवा गरजेपेक्षा कमी घेणं इत्यादी गोष्टी ब्लड ग्लुकोज वाढवतात. ब्लड ग्लुकोज आताच आपण शिकलो की ब्लड ग्लुकोज 70च्या खाली होण्यास लो ब्लड ग्लुकोज किंवा हायपोग्लायसेमिया असं म्हणतात. याला योग्य वेळी ओळखणं आणि त्याचा उपचार करणं हे अतिशय आवश्यक आहे. असं नाही झालं तर मुलाच्या तब्येतीसाठी धोका उत्पन्न होऊ शकतो. तर गंभीर हायपो किंवा सिरियस ब्लड ग्लुकोज आपण तेव्हा म्हणतो जेव्हा ब्लड ग्लुकोज कमी झाल्यामुळे सुस्ती, अतिशय जास्त थकवा, फिट्स किंवा झटके आणि बेशुद्धी किंवा कोमा ची परिस्थिती उत्पन्न होते. अशा अवस्थेमध्ये ट्रीटमेंट टाईप 1 डायबिटीज असलेला मुलगा किंवा इंडिव्हिज्युअल स्वतः करू शकत नाही. ट्रीटमेंट करण्यासाठी दुसऱ्या कोणाची तरी मदतीची गरज पडते. नेमकी कुठली लक्षणं जर आढळली विद्यार्थ्यांमध्ये तर लो ब्लड ग्लुकोज किंवा हायपोग्लायसेमियाचा विचार केला पाहिजे. अतिशय प्रमाणापेक्षा जास्त थकवा, डोकेदुखी, एकदम भूक लागणे, चक्कर येणे, कन्फ्युजन होणे, बेचैनी किंवा रेस्टलेसनेस होणे, चिडचिड होणे, याच्याशिवाय हात कापणे, घाम येणे असे प्रकार जर दिसले मुलांमध्ये तर हायपोग्लायसेमियाचा विचार केला पाहिजे. आता जर हायपोग्लायसेमिया आपण सस्पेक्ट केला की लो ब्लड ग्लुकोज झाली आहे मुलाला, तर नेमकं काय करायचं? तर याच्यामध्ये दोन परिस्थितीचा आपण विचार करायचा आहे की हायपोग्लायसेमियाचे सिम्पटम्स किंवा लक्षणं आपल्याला दिसली, पण मूल कॉन्शियस किंवा जागृत आहे आणि सतर्क आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा आपण ब्लड ग्लुकोज चेक करून कन्फर्म केली पाहिजे की ऍक्च्युली ब्लड ग्लुकोज कमी आहे की नाही. तर ग्लुकोमीटरनी ब्लड ग्लुकोज चेक करून ती लेवल 70च्या खाली आहे की नाही हे चेक करा. जर ग्लुकोज 70च्या खाली असेल तर त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी ग्लुकोज, साखर किंवा तत्सम पदार्थाची एक सर्विंग मुलाला द्या. आता हे नेमकं काय हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये पण शिकूया. आणि ग्लुकोज किंवा साखर देऊन 15 मिनिटानंतर परत एकदा ब्लड ग्लुकोज चेक करून पहा की पातळी 100च्या वर गेली आहे की नाही. आपण 15 मिनिटांनंतर परत चेक केलं आणि ग्लुकोजची लेवल आणखीनही 70-80च्या खाली आहे, तर जो आपण पहिल्यांदा डोस दिला होता तो आणखीन एक वेळा आपण रिपीट करू शकतो. आणि जर लेवल नॉर्मल झाली आहे, 70-80च्या वरती गेलेली आहे, पण अजून म्हणजे पुढचं जेवण करण्यासाठी मुलाला गॅप आहे, तर परत एकदा लेवल कमी होऊ नये यासाठी आपण त्याला कार्बोहायड्रेट असलेलं स्नॅक खायला दिलं पाहिजे. हे पण काय आहे पण पुढच्या स्लाइडमध्ये आपण याची माहिती करून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा जे मी सांगितलं की लो ब्लड ग्लुकोज जेव्हा झाली आहे, ज्याची लक्षणं आपल्याला दिसत आहेत, त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी काय वापरायचं? याची ट्रीटमेंट करण्यासाठी ग्लुकोज पावडर किंवा साखर किंवा ग्लुकोजच्या टॅबलेट्स किंवा स्वीटन्ड ज्यूस म्हणजे गोड शुगर असलेला ज्यूस हे आपण दिलं पाहिजे. तर वयानुसार याचा डोस थोडा वेगळा असतो. 5 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये 1 छोटा चमचा ग्लुकोज किंवा 3 ग्लुकोविटा बोल्ट्सच्या टॅबलेट्स किंवा 30 मिलीलिटर ज्यूस. 5 ते 10 वर्षाच्या मुलांमध्ये 10 ग्रामच्या इक्विव्हॅलंट ग्लुकोज म्हणजे 1.5 छोटा चमचा ग्लुकोज पावडर किंवा साखर, 5 ग्लुकोज टॅबलेट्स. ही जे मी इथं उदाहरण दिलं आहे ते 2 ग्राम एका टॅबलेटमध्ये आहेत. काही टॅबलेटमध्ये 4 किंवा 5 ग्राम असतं, तर त्या हिशोबाने आपण डोस ऍडजस्ट करू शकता. आणि 70 किंवा 70 मिलीलिटर ज्यूस. मी हे तिन्हीपैकी कुठलं एक ऑप्शन आपल्याला द्यायचंय, तिन्हीच्या तिन्ही नाही. आणि 10 वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्ये 15 ग्रॅम म्हणजे की एक मोठा चमचा, एक टेबल स्पून आपण त्याला म्हणतो, किंवा 2 छोटे चमचे, 6 ते 7 ग्लुकोजच्या टॅबलेट्स किंवा 100 मिलीलिटर ज्यूस यापैकी कुठला एक पदार्थ आपण ट्रीटमेंट करण्यासाठी देऊ शकतो. आणि ट्रीटमेंट केल्यानंतर 15 मिनिटांनी आपल्याला परत एकदा ग्लुकोजची लेवल चेक करायची आहे. अशा सिच्युएशनमध्ये ज्या मिठाईमध्ये फॅट आहे म्हणजे बिस्किट, चॉकलेट किंवा
तूप किंवा तेल असलेली मिठाई, बर्फी किंवा दुधाच्या बनलेल्या मिठाया, या गोष्टींमुळे ब्लड शुगर किंवा ब्लड ग्लुकोज एकदम वाढत नाही. आणि जेव्हा वाढते काही तासानंतर तेव्हा ती खूप जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे असे सगळे पदार्थ, आईस्क्रीम, चॉकलेट किंवा बिस्किट, हे पदार्थ लो ब्लड ग्लुकोजच्या ट्रीटमेंटसाठी वापरले नाही पाहिजे. आता प्रत्येक मुलासाठी कुठला डोस किती द्यायचा काय नाही याचा एक रिटर्न प्लॅन मुलाच्या बॅगमध्ये असणं आवश्यक आहे. आणि ही सगळी तयारी आपण सुरुवातीपासूनच केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये कुठले साखरेचे प्रकार द्यायचे, किती डोस द्यायचा, आणि हा जो केअर प्लॅन आहे तो मुलाच्या बॅगमध्ये किंवा मुलाच्या किटमध्ये कुठे आपल्याला नेमका सापडेल, ही माहिती पहिलेपासून असणं गरजेचं आहे. आता दुसरा म्हणजे आपण जेव्हा 70च्या खाली ट्रीटमेंट होते तेव्हा काय द्यायचं हे पाहिलं. पण आपण एकदा ट्रीटमेंट दिल्यानंतर आपण ब्लड शुगर लेवल, ब्लड ग्लुकोज लेवल नॉर्मल केली. आता ती परत एकदा लो होऊ नये म्हणून काय द्यायचं? तर असं याला आपण प्रिव्हेन्शन म्हणतो, की परत एकदा लो हायपोग्लायसेमिया होऊ नये याच्यासाठी आपण हे पदार्थ देऊ शकतो. याच्यामध्ये 200 मिलीलिटर बिना साखरेचं दूध, किंवा एक छोटी किंवा अर्धी मोठी केळी, किंवा एक मध्यम सफरचंद, किंवा एक ब्रेड स्लाइस बटर लावून आपण मुलाला खायला देऊ शकतो, जेणेकरून की परत एकदा हायपोग्लायसेमिया होणार नाही. समजा जर टिफिनची किंवा जेवणाची वेळ असेल, हायपोग्लायसेमिया ट्रीटमेंट नंतर एकदमच जेवणाची वेळ येत आहे, तर हे पदार्थ नाही दिले तरी चालतील. पण जर जेवण पुढचे 2-3 तास, 4 तास जेवण मूल करणार नाहीये, तर हे आपण पदार्थ देऊ शकतो, जेणेकरून परत एकदा हायपोग्लायसेमिया होणार नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय की लो शुगर झाल्यानंतर जे एकदम करायची म्हणजे त्यावेळेला करायची जी ट्रीटमेंट आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा लो शुगर होऊ नये म्हणून करायची जी ट्रीटमेंट आहे, ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. काही महत्वाचे नियम लक्षात ठेवा. लो ब्लड ग्लुकोज जेव्हा होते तेव्हा त्याचा इलाज त्याच जागी करा. शक्यतो म्हणजे समजा खेळाच्या मैदानात जर लो ब्लड ग्लुकोज झाली तर तिथल्या तिथे ट्रीटमेंट करा. त्या मुलाला घेऊन दुसरीकडे कुठे घेऊन जाण्यात वेळ दवडू नका. विद्यार्थ्याला मेडिकल किंवा स्टाफ रूम मध्ये जर आपण पाठवत असाल तर एकटं पाठवू नका, कारण रस्त्यामध्ये काय पण होऊ शकतं, बेशुद्धी किंवा फिट्स किंवा झटके येऊ शकतात. तर एकटं पाठवू नका, एक मैत्रीण, मित्र किंवा स्टाफ मुलाच्या सोबत पाठवा. लो शुगरची जेव्हा तुम्हाला लक्षणं दिसतात आणि तुम्हाला चेक करणं शक्य नसेल, अशी काही परिस्थिती आहे जिथे ग्लुकोमीटर उपलब्ध नाही आहे, किंवा एकदम त्याच वेळेला आपण चेक नाही करू शकत आहे, तर उपचारात दिरंगाई करू नका. तुम्हाला जर शंका येते की लो शुगर झाली आहे, लो ग्लुकोज झाली आहे, तर त्याच वेळी ट्रीटमेंट करा. इमिडिएट ट्रीटमेंट केल्यानंतर पालकांना आपण सूचना देऊ शकतो की असा असा प्रकार झाला होता आणि आपण काय ट्रीटमेंट केली त्याची माहिती आपण देऊ शकतो. आता दुसरी परिस्थिती की लो ब्लड ग्लुकोज आहे पण मूल बेशुद्ध आहे किंवा सुस्त आहे किंवा त्याला झटके येत आहेत. अशा वेळी काय करायचं हे आपल्याला अगदी म्हणजे ही गोष्ट आपण परत 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 रिवाइज केली पाहिजे, सो दॅट आपल्या डोक्यामध्ये हा प्लॅन बिलकुल क्लिअर सेट असला पाहिजे. तर अशा वेळी सगळ्यात पहिल्यांदा मुलाला रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवायचं. रिकव्हरी पोझिशन म्हणजे काय? तर मुलाला एका अडंगावरती आपण झोपवलाय, हा गुडघा असा बेंड केला आहे, आणि त्याच्या खाली आपण पाहिजे तर एक उशी वगैरे पण ठेवू शकतो. आणि जो खालच्या साईडचा डावा हात या चित्रामध्ये जसं दाखवतं की डोक्याच्या खाली आहे, आणि उजवा हात असा म्हणजे दोन्ही हातांनी मिळून थोडासा मानेला सपोर्ट आहे. पाठीवरती झोपवायचं नाहीये, कारण पाठीवरती झोपवल्यामुळे जे तोंडामधले सिक्रिशन्स आहेत ते फुफ्फुसामध्ये जाऊन मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो. एका अडंगावरती असं झोपवायचं मुलाला, आणि ॲम्ब्युलन्स किंवा हेल्प तुरंत एकदम बोलवा आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची तयारी करा. पालकांना सूचना देणंही गरजेचं आहे. आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर घेऊन गेले मुलाला, तर मुलाला टाईप 1 डायबिटीज आहे हे सांगा. आणि टाईप 1 डायबिटीजमध्ये हायपोग्लायसिमियामध्ये ग्लुकोज देणं इज ओके, ही पण माहिती आपण सांगितली पाहिजे. कधी कधी डॉक्टरांना जर टाईप 1 डायबिटीज बद्दल माहिती नसेल तर
ते असं म्हणू शकतात की टाईप डायबिटीज आहे तर आम्ही ग्लुकोज नाही देणार, असं काही नाहीये. हायपोग्लायसिमिया असेल तर त्याला आपण IV मधून ग्लुकोज देऊ शकतो. एक आणखीन महत्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायची अशा वेळी, जर मूल बेशुद्ध असेल किंवा त्याला फिट्स येत असतील, तर अशा वेळी जबरदस्ती मुलाच्या तोंडामध्ये ग्लुकोजचं पाणी किंवा ज्यूस किंवा आपला म्हणजे हाताचं बोट किंवा अशी कुठलीही गोष्ट तोंडामध्ये घालू नये. कारण लिक्विड्स जर दिले ते लंग्समध्ये जायची शक्यता असते. कधी कधी अशा सिच्युएशन मध्ये ग्लुकोजची पेस्ट बनवून तोंडाच्या आतल्या भागाला लावतात. त्याच्याबद्दल आपण परत एकदा माहिती घेऊया. तर आता ही झाली लो ब्लड ग्लुकोजची व्याख्या. आणि जर अशी लो ब्लड ग्लुकोज आढळली तर त्याला ओळखायचं कसं आणि त्याचा उपचार कसा करायचा. पण ती लो ब्लड ग्लुकोज होऊ नये याच्यासाठी म्हणजे प्रिव्हेन्शन आपण कसं करायचं, तर वेळच्या वेळी जेवण घेणे, जेवण करण्यासाठी पुरेसा वेळ देणं, म्हणजे घाई गडबड करून जेवण कमी खाणं किंवा असं काही प्रकार झाला तर लो ब्लड शुगरची चान्स वाढते. ओव्हरडोस टाळण्यासाठी इन्सुलिन इंजेक्शन देताना कोणीतरी एकाने पाहिलं पाहिजे की इन्सुलिनचा डोस किती घेत आहे मूल. कधी कधी असे इन्सिडेन्सेस आहेत की मूल जरूर गरजेपेक्षा जास्त डोस घेतं कारण त्याला म्हणजे स्वीट्स खायची इच्छा असते किंवा काहीतरी गोड खायची इच्छा असते. त्यामुळे एक कोणीतरी रिस्पॉन्सिबल अडल्ट जो आहे त्यांनी पाहिलं पाहिजे की डोस किती नेमका घेत आहे. व्यायामाच्या किंवा खेळाच्या वेळी शुगर चेक करण्याची आणि खेळाआधी किंवा नंतर नाश्ता खाण्याची परवानगी अशा मुलांना मिळाली पाहिजे. मूल जर अस्वस्थ असेल तर पालकांना सूचना द्या, ब्लड ग्लुकोज चेक करा आणि लिक्विड्स पाणी किंवा इतर द्रव पदार्थ त्या, जेणेकरून त्याचं हायड्रेशन मेंटेन होईल. थँक्यू. नमस्कार, मी डायटिशियन नताशा वोरा टाईप 1 डायबिटीजमध्ये व्यायाम आणि आहारविषयी सल्ला देणार आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी सर्व मुलांनी, टाईप 1 डायबिटीज असो किंवा नसो, सर्वच मुलांनी दररोज किमान 60 मिनिटं तरी मध्यम ते जोरदार तीव्रतेच्या शारीरिक हालचाली कराव्यात. टाईप 1 डायबिटीज असलेल्या विद्यार्थ्यांनी शारीरिक शिक्षण वर्ग आणि सांघिक किंवा वैयक्तिक खेळामध्ये पूर्ण सहभाग घ्यावा. कधी कधी खेळामुळे ब्लड ग्लुकोज लेवल्स हे लो होऊ शकतात. तर खेळताना लो ब्लड ग्लुकोज होऊ नये किंवा ते टाळण्यासाठी काय करावे, तर खेळाचे वेळापत्रक म्हणजे शेड्यूल ठेवा आणि पालकांना आधीच ते कळवा. पालक नियोजित क्रियाकल्पांसाठी मधुमेह व्यवस्थापन योजनेत बदल करू शकतात. कृपया व्यायामापूर्वी ग्लुकोज तपासण्यासाठी आणि स्नॅक्स खाण्यासाठी अतिरिक्त वेळ द्या. शारीरिक क्रियाकलाप व्यायाम अनियोजित असेल तर मग काय करावे, तर मुलाला प्रोत्साहित करा आणि ऍक्टिव्हिटी पूर्वी आणि नंतर ब्लड ग्लुकोज हे तपासू द्या. ऍक्टिव्हिटी सुरू करण्यापूर्वी अतिरिक्त नाश्ता खाण्यासाठी वेळ द्या आणि जर ब्लड ग्लुकोज 100 पेक्षा कमी असेल तर नक्कीच त्यांना काहीतरी नाश्ता किंवा स्नॅक घेऊन ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ द्या. साधारणपणे प्रत्येक 1 तासाच्या ऍक्टिव्हिटीसाठी एक छोटा नाश्ता म्हणजे 15 ग्रॅम कार्बोहायड्रेटचा स्नॅक असा आवश्यक असतो. खेळ व्यायाम कधी टाळावे किंवा विलंब करावे, तर हाय किंवा लो ब्लड ग्लुकोज या दोन्ही प्रकरणांमध्ये आपल्याला काळजीपूर्वक डिसिजन घ्यायचा असतो. जर लो ब्लड ग्लुकोज असेल 70 पेक्षा कमी, तर त्याचा उपचार केल्यानंतर ऍक्टिव्हिटीमध्ये मुलं सहभागी होऊ शकतात. जर हाय ब्लड ग्लुकोज लेवल असेल तर मधुमेह व्यवस्थापन योजनेनुसार हाय ब्लड ग्लुकोज उपचार केल्यानंतर ब्लड ग्लुकोज 250-300च्या खाली आल्यावरच ऍक्टिव्हिटीमध्ये मुलं सहभागी होऊ शकतात. दोन्ही प्रकरणांमध्ये ऍक्टिव्हिटीच्या दरम्यान दर तासाला रक्तातील ग्लुकोज तपासणे हे आवश्यक आहे. आता टाईप 1 डायबिटीज मध्ये मुलांना काही विशेष आहार असतो का, त्यांनी काही वेगळं खावं का, तर नाही, असा काही विशेष मधुमेही आहार असा नसतो. एक संतुलित आहार सगळ्या मुलांनी घ्यावा. हेल्दी बॅलन्स्ड डाएट हे आम्ही सर्वच मुलांना सांगतो. एक नॉर्मल बॅलन्स्ड डाएट असं खायला. प्रत्येक मुलांनी संपूर्ण संतुलित आहार असा घ्यावा ज्यात धान्य, भाज्या, फळे, प्रोटीन्स आणि चांगले फॅट असावे. टाईप 1 डायबिटीज असलेली मुले अधूनमधून मर्यादित प्रमाणात कधी ट्रीट, मिठाई, केक, आईस्क्रीम असेही घेऊ शकतात. फक्त फरक हे आहे की ज्या वस्तूमध्ये कार्बोहायड्रेट आहे ते घेताना टाईप 1 डायबिटीज मुलांनी इन्सुलिन घ्यावे पाहिजे.
शालेय सहली म्हणजे छोटी एका दिवसाची सहल किंवा दिवस रात्रीच्या अशा एका दिवसापेक्षा जास्त मोठ्या सहली ह्यातला कुठलाही प्रकार असू शकतो किंवा परीक्षा. दिवसभराची किंवा दिवस रात्र जाणारी सहल ही विद्यार्थ्यासाठी सुरक्षित आहे का? नक्कीच. थोड्या नेमक्या नियोजनासहित. काय पूर्वनियोजन करायला हवंय? शिक्षकांनी पालकांना अशा सहलीची पूर्णपणे रूपरेषा कळवावी आणि त्यांच्याकडून मधुमेह व्यवस्थापनाच्या योजनेचा एक लिखित स्वरूपात तक्ता मागवून घ्यावा. याशिवाय या संदर्भातील विशिष्ट जबाबदारींसाठी सुयोग्यपणे जबाबदाऱ्यांची विभागणी करावी. उदाहरणार्थ मधुमेह व्यवस्थापनासाठीचं गरजेचं सामान आणि वस्तू यांचा पुरवठा तपासून बघणे. दुसरं ब्लड ग्लुकोज चेक करणं व त्यानुसार इन्शुलिन चं इंजेक्शन देणं. आणि तिसरं सहली दरम्यान वेळोवेळी पालकांना सूचित करणं. आपण ज्या ठिकाणी या शालेय सहलीसाठी जात आहोत त्या ठिकाणाच्या जवळचं सुयोग्य असं रुग्णालय त्याबाबत आधीच माहिती करून घ्यावी. आणि सहलीत मुलं दिवसभर खेळतात त्यामुळे ब्लड ग्लुकोज कमी होणं हा प्रकार होऊ शकतो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्याला देण्यासाठी खाण्याचे पदार्थ जवळ ठेवावेत. या संदर्भात रचित नावाच्या एका बालमधुमेह विद्यार्थ्याची आई तिचा अनुभव आपल्याबरोबर शेअर करते. हा रचित 10 वर्षाचा असून पुणे इथल्या शाळेत शिकतोय. त्याची आई असं म्हणते की माझा मुलगा शाळेत स्वतःचे ब्लड ग्लुकोज स्वतः चेक करतो आणि इन्शुलिनचे इंजेक्शन सुद्धा घेतो. त्याच्या शाळेने मधुमेह असूनही त्याला इतर सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच वागवले. एवढेच नव्हे तर 5 दिवसांच्या सहलीसाठी सुद्धा नाही. आम्हाला नियमितपणे त्याच्या तब्येतीची माहिती त्याच्या शिक्षकांना. याबद्दल आम्ही शाळेचे आभारी आहोत. तर अशा प्रकारे सुयोग्य नियोजनाने सहलींना सुद्धा बालमधुमेह जाऊ शकतात. दुसरी विशिष्ट परिस्थिती म्हणजे परीक्षा. परीक्षेदरम्यान मधुमेह व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण येतो. खूप लो ब्लड ग्लुकोज किंवा हाय ब्लड ग्लुकोज दोन्ही प्रकार होऊ शकतात आणि त्यामुळे विद्यार्थ्याच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो. परीक्षेदरम्यान ब्लड ग्लुकोजची पातळी नियमित ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. सीबीएसई बोर्डाने बालमधुमेही विद्यार्थ्यांसाठी कमी ग्लुकोजच्या घटनांवर त्वरित उपचार करण्यासाठी परीक्षा केंद्रांवर माहिती पत्रके लावावीत असे निर्देश दिलेले आहेत. सोबतच्या स्लाइडमध्ये तुम्ही या संदर्भातलं पत्रक बघू शकता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग म्हणजेच NCPCR याने सुद्धा सर्व शैक्षणिक मंडळांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार शाळा विविध परीक्षा केंद्रांवर सर्व वर्गांमधून मधुमेह व्यवस्थापनाची माहिती टाकली जावी. मधुमेहाच्या दैनंदिन काळजीपोटी गरजेच्या तंत्रज्ञान साधनांना परीक्षा केंद्रांवर परवानगी मिळावी. उदाहरणार्थ ग्लुकोमीटर, CGMS, इन्शुलिन पंप इत्यादी. या संदर्भातलं पत्रक सुद्धा आपण सोबतच्या स्लाइडमध्ये बघू शकता. परीक्षेदरम्यान शिक्षक म्हणून आपण काय करू शकता? विद्यार्थ्याला मधुमेह व्यवस्थापन संच म्हणजेच किट शिवाय त्या फराळाचे पदार्थ आणण्याची परवानगी द्यावी. विद्यार्थ्याला आपले ब्लड ग्लुकोज वेळोवेळी चेक करणे व इन्शुलिन इंजेक्शन घेणे यासाठी पुरेसा वेळ आणि एकांत द्यावा. गरज पडल्यास निरीक्षकांच्या देखरेखीखाली जास्त वेळा स्वच्छतागृहाचा वापर करण्याची परवानगी मिळेल. त्याचबरोबर पालकांच्या बरोबरीने अशा विद्यार्थ्यासंदर्भात परीक्षा केंद्र अधीक्षकांना आधीच पूर्वसूचना द्यावी. एक सुरक्षित, आनंददायी आणि सर्वसमावेशक असं शैक्षणिक वातावरण आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्या अनुषंगाने काय करावे आणि काय करू नये याकडे नजर टाकूया. बघूया आधी काय करावे. पालकांकडून आपत्कालीन संपर्क तपशील शिवाय वैयक्तिक मधुमेह व्यवस्थापनाचा आराखडा लिखित स्वरूपात आग्रहाने मागून घ्यावा. तत्काल संपर्क नंबर यात पालकांचे नंबर तर असतीलच, शिवाय स्थानिक जवळच्या नातेवाईकांचे सुद्धा नंबर आपण घेऊ शकता. गरज पडेल त्यावेळी ब्लड ग्लुकोज तपासणी त्यासाठी अतिरिक्त वेळ देणे, गरज असेल तेव्हा पुरेसा फराळ खायची परवानगी देणे हे आवर्जून करा. लो ब्लड ग्लुकोज
किंवा हाय ब्लड ग्लुकोज यांची धोकादायक लक्षणं ओळखायला शिकावं आणि अशी धोकादायक लक्षणे आढळल्यास त्वरित पालकांना कळवावं आणि जवळच्या रुग्णालयात विद्यार्थ्यांना घेऊन जावं. काय करू नये? विद्यार्थ्याला ब्लड ग्लुकोज तपासण्यापासून, इंजेक्शन इन्शुरन्स घेण्यापासून किंवा अतिरिक्त फराळ खाण्यापासून थांबवू नये. स्वच्छतागृहाची वेळ पडल्यास वापर करण्यास स्वच्छतागृहाचा थांबवू नये. आजारी असताना विद्यार्थ्याला एकटं सोडू नये. शैक्षणिक सहली, शैक्षणिक कार्यक्रम याच्यामधून विद्यार्थ्याला वगळू नये आणि खेळांमधून सुद्धा विद्यार्थ्याला. या व्यतिरिक्त आपत्कालीन संच हा नेहमीच शिक्षकांना माहिती हवा आणि तो तयार ठेवायला. यात आवर्जून असणाऱ्या गोष्टी म्हणजे ग्लुकोमीटर, अर्थातच ब्लड ग्लुकोज चेक करण्यासाठी इन्शुलिनचं इंजेक्शन, त्यासाठी आवश्यक सिरिंज आणि निडल्स, सुया, पालकांचे संपर्क क्रमांक, मगाशी म्हटल्याप्रमाणे पालकांच्या जवळच्या काही नातेवाईकांचे क्रमांक, हायपो किट म्हणजेच ब्लड ग्लुकोज कमी झाल्यानंतर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठीचं किट, त्यात असेल साखर, साखर भरण्यासाठी चमचा आणि साखर दिल्यानंतर सुद्धा ब्लड ग्लुकोज नियमित पातळीत राहावी यासाठीचे फराळाचे पदार्थ, उदाहरणार्थ केळं, शेंगदाणे किंवा सुकामेवा इत्यादी. सर्वात शेवटचं आणि अतिशय महत्वाचं, शाळेच्या जवळ असणारे रुग्णालय, तिथे असणाऱ्या दूरस्थ संपर्क क्रमांक आणि रुग्णालयात येण्यासाठी म्हणून ॲम्ब्युलन्स अर्थातच रुग्णवाहिकेचे नंबर्स किंवा कॉन्टॅक्ट्स. अशा रीतीने सुयोग्य व्यवस्थापन, काही गोष्टींची आवर्जून माहिती करून घेणं आणि पालकांच्या संपर्कात राहणं, याने आपण अशा विशिष्ट परिस्थितीत सुद्धा बालमधुमेह विद्यार्थ्यांना व्यवस्थित नियोजन करून सांभाळू शकतो. धन्यवाद. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, असं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे. आणि मानसिक स्वास्थ्य हे टाईप 1 डायबिटीज असलेल्या मुलांमध्ये पण तेवढंच महत्वाचं आहे जितकं बाकी सगळ्या लोकांमध्ये आहे. तर आता आपण थोडीशी माहिती करून घेऊया मानसिक स्वास्थ्य आणि त्याचे दूरगामी परिणाम. डायबिटीज असलेल्या मुलांसोबत भेदभाव होणं, त्यांच्याबद्दल पूर्वग्रह असणं किंवा त्यांच्यासोबत गुंडगिरी होणं किंवा त्यांची छळवणूक होणं, याचा धोका जास्त असतो. आणि या सगळ्या प्रकारांमुळे त्यांच्या आत्मविश्वासावर किंवा कॉन्फिडन्सवर, सेल्फ एस्टीम, स्वयंप्रेरणा किंवा भावनिक मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर याच्यासाठी आपण असं होऊ नये, याच्यासाठी जर वर्गमित्रांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये डायबिटीज बद्दल माहिती वाढवली तर या मुलांना सपोर्ट मिळण्याचे चान्सेस जास्त चांगले होऊ शकतात. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये शाळेमध्ये योग्य सपोर्ट मिळाल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर किंवा करिअरवर खूप चांगला परिणाम पडला. तर प्रिया आदिवासी आई आहे, त्या या गुडगावमध्ये राहतात. त्यांनी आपला अनुभव सांगताना असं म्हटलंय की जेव्हा त्यांच्या शाळेत कळालं की त्यांच्या मुलीला डायबिटीज आहे आणि तिला सुरुवातीला चिडवलं गेलं आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं, पण शिक्षकांनी खूप प्रयत्न केले आणि पूर्ण क्लासला, पूर्ण इयत्तेला टाईप 1 डायबिटीज बद्दल जागरूक केलं आणि जागरूक करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचा आदिवाला फायदा झाला. लक्षात घ्या की टाईप 1 डायबिटीज असलेली मुलं दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतात. या स्लाइडमध्ये दिलेली 3 उदाहरणं आहेत ज्यांना खूप कमी वयात टाईप 1 डायबिटीज झाला, पण या लोकांनी त्याच्यावर मात केली आणि अतिशय दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य हे लोक जगत आहेत. इथे 3 उदाहरणं आहेत. चेन्नईमधील श्री के कृष्णस्वामी, दिल्लीमधील सुश्री उषा दिमान आणि दिल्लीमधील श्री राजीव कायकर. तर हे सगळे जे लोक आहेत हे डॉक्टर व्ही मोहन विक्ट्री ओव्हर डायबिटीज 2021 चे मेडल विजेते आहेत. आणि असे अनेक लोक आहेत जे की टाईप 1 डायबिटीज असूनही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत आणि एक निरोगी आयुष्य जगत आहेत. याचीच काही उदाहरणं, निक जोनास जो की गायक आहे, सोफी डेव्हिंग महिला क्रिकेटपटू आहे, ड्र्यू विलियम्स हे चिकित्सा शास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक विजेते आहेत,
टेलर ॲडम्स या पीडियाट्रिक ICU म्हणून मध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्याबरोबरच पर्वतारोही पण आहेत. आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे वसीम अक्रम बद्दल. वसीम अक्रम पाकिस्तानचा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आहे, ज्याला की टाईप 1 डायबिटीज आहे. तर या आणि अनेक इतर लोकांनी विविध क्षेत्रामध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. टाईप 1 डायबिटीज बद्दल ही सगळी माहिती घेण्यासाठी आपण वेळ काढला, त्याबद्दल आपले हार्दिक आभार. थँक्यू.